पावसाची वाट बघून बघून अखेर पावसाने चांगली दमदार हजेरी लावलेली. एवढा पडतोय की तो थांबायचं नावच घेत नाही. वातावरणही खूप छान असं थंडगार झालेलं आहे आणि या थंडगार वातावरणात घरातल्यांची चहासोबत काहीतरी गरमागरम आणि कुरकुरीत खाण्याची रोजच डिमांड असते. म्हणून म्हटलं चला आज काहीतरी या भोपळ्याचं करूया. कारण 5-6 महिने झालं मला माझ्या आजीने हा दिला होता की काहीतरी कर, पण त्याला पण काही मुहूर्त लागत नव्हता. फायनली म्हटलं आज काहीतरी याचं करूया. त्या भोपळ्याचे मी 2 तुकडे केले, म्हणजे कापून घेतला, त्याच्या आतल्या सगळ्या बिया काढून घेतल्या. मला ह्या अर्धाच भोपळा वापरायचा आहे, म्हणून अर्ध्या भोपळ्याला मी आता सोलून घेणार आहे आणि उरलेला अर्धा भोपळा जो मी ठेवून देणार आहे त्याचं काहीतरी वेगळं करणार. भोपळ्याचे मी छोटे छोटे तुकडे करणार आहेत, म्हणजे ते पटकन शिजले जातील. आता सगळे तुकडे करून झालेले आहेत. आता याला मी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि मग चाळणीमध्ये ह्याला 15 मिनटासाठी कमीत कमी वाफवायला ठेवणार आहे. याच्याऐवजी तुम्ही कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये हे शिजवून होतात. कुकरमध्ये शिजायला लावले तरी चालेल. आता मी ही चाळण घेतली, गॅसवर कढई ठेवायची, खाली पाणी आणि छान असं 15 मिनटं त्याला आपण वाफवून घ्यायचं आहे. तर 15 मिनटं झालेले आहेत. मी एकदा चेक करते की ते शिजलेत की नाही ते. तसं भोपळा शिजायला खूप जास्त वेळ नाही लागत, 15 मिनटं पुरेसे असतात. त्याचं झाकण काढले, चांगले दिसतानाच दिसतात, एकदम नरम झाले. सुरीने असं दाबलं की इझिली ते आतपर्यंत जातात. आता ह्याला आपण थंड करायला ठेवून द्यायचे. थंड झालं की त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. पाऊण वाटी इथे मी गूळ घेतला आहे. हा भोपळा बघायला गेलं तर वजनाने एक 300 ग्राम होता आणि पाऊण वाटी गूळ आपण किसून घालायचं आहे किंवा असे छोटे छोटे तुकडे करायचे. आणि मग ह्याला चांगलं स्मूथ टेक्स्चर येण्यासाठी मी मिक्सरमध्ये लावणार आहे, म्हणजे मिक्सरमध्ये त्याची बारीक अशी पेस्ट करणार आहे, ज्याच्याने आपण जे बॅटर तयार करणार आहोत त्याचं टेक्स्चर चांगलं स्मूथ होईल. आता हे मिक्सरला चांगलं वाटून झालेलं आहे. आता आपण हे एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया, ज्या भांड्यामध्ये आपण बॅटर तयार करणार आहोत ते. तर सगळं मी असं काढून घेतलं आहे. आता यातच आपल्याला घालायचं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ आपल्याला चाळून टाकायचं आहे. याच्यामध्ये 2 वाटी घेतले. आता यातच आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि 1 चमचा बडीशोप. बडीशोपने ह्याला छान अशी चव येते, म्हणजे जेव्हा आपण खातो ना तेव्हा दाताखाली जेव्हा बडीशोप येते तेव्हा चांगले लागते. आता वेलची पावडर आणि 1 चमचा सफेद तीळ. सफेद तिळाऐवजी आपण खसखस पण घालू शकतो. खसखसने पण ह्याला छान अशी चव येते. आता आपण व्यवस्थित मिक्स करायचे. सुरुवातीला जास्त पाणी नाही घालायचे, थोडं थोडं पाणी घालत हे बॅटर आपल्याला मिक्स करायचे. लम्प फ्री बॅटर तयार करायचं आहे. ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला भजी असते तशी ठेवायची किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट कन्सिस्टन्सी ठेवायची. खूप जास्त पातळ नाही करायचे, कारण हे आपल्याला तेलामध्ये सोडायला जमलं पाहिजे. बघितलं मी अगदी थोडं थोडं पाणी घालून ह्याला मिक्स करत जात होती, त्यामुळे एकदम आपल्याला पाणी नाही ओतायचं आहे. थोडं थोडं पाणी ओतत ह्याला चांगलं असं फेटायचं आहे. फेटून ह्या पिठाला चांगलं हलकं करायचं आहे. इथे मी चिमूटभर सोडा पण टाकते. सोडा टाकल्याने हे पीठ छान असं हलकं होतं आणि आपण ज्या भज्या करणार आहोत त्या आतून छान अशा जाळीदार होतात. आता ह्याला 10 मिनटं झाकून ठेवून द्यायचे. 10 मिनटं झालेत. आता आपण ह्या तळायला घेऊया. ते गॅसवर कढई ठेवली, त्याच्यात तेल ओतले. तेल चांगलं गरम झालं की मध्यम आचेवर आपल्याला हे एक एक करून सोडायचं आहे. भजी जेवढी आपण सोडतो तशी. जास्त मोठ्या आकारामध्ये हे पीठ आपल्याला तेलात नाही सोडायचे, कारण तेलात टाकल्यानंतर ते असे फुलतात, छान असे स्पंजी तयार होतात. आता मध्यम आचेवरती आपल्याला छान असे खरपूस ह्याला तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे, जास्त फास्ट नाही, कारण गूळ असल्यामुळे जास्त फास्ट गॅसवरती हे लगेच बाहेरून त्याचा रंग जास्त डार्क होतो. छान असे मध्यम आचेवर आपले तळून झालेले आहेत. आपण आता तेल पूर्णपणे निथळूया आणि ह्याला ताटामध्ये काढून घेऊया. अशाच प्रमाणे आपण सगळे गुलगुले हे तयार करून घेऊया. आपले काशी फळाचे म्हणजेच भोपळ्याचे गुलगुले तयार आहेत खाण्यासाठी. हे बाहेरून छान असे क्रिस्पी आणि आतून असे जाळीदार तयार होतात. ते थंड झाले तरी तेवढेच छान लागतात. बाहेरच्या थंडगार पावसात ह्याला गरमागरम चहाबरोबर खाण्याची मजाच काही वेगळी असते.
ही गुलगुल्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.